नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल की इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये बेस्ट ऑफ 5 हा रूल आहे. याचा अर्थ नेमका काय आहे? याचं महत्त्व काय आहे? आणि तुम्हाला माहिती आहे का, या बेस्ट ऑफ 5 मुळे आपले पर्सेंटेज वाढतात. सो तुम्हाला जर तुमचे पर्सेंटेज वाढवायचे असतील, तर हा बेस्ट ऑफ 5 रूल नेमका काय आहे? तो नक्की आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा रूल आहे काय? सो तुमच्याकडे एकूण 6 विषय आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे संस्कृत किंवा हिंदी आहे किंवा काहींचं दोन्ही मिळून पण असेल. ओके. कंपोझिट संस्कृत आणि कंपोझिट हिंदी पण असेल. नेक्स्ट आहे इंग्लिश आपल्याकडे आहे. सायन्स 1, सायन्स 2 मिळून सायन्स आहे आणि त्यानंतर मॅथ्स 1, मॅथ्स 2 मिळून पूर्ण एक मॅथ्स आहे. कारण रिझल्टमध्ये आपण आउट ऑफ 100 बघतो. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे समाजशास्त्र किंवा सोशल सायन्स. त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, सगळं आहे. ठीक आहे. प्रत्येक पेपर हा तुमचा 100 मार्क्सचा असतो. बरोबर. आता रिटर्न पेपर 80 आणि आपलं जे ओरल जे काही इंटरनल वगैरे आहे सगळं मिळून एकूण 100 मार्क्स असतं. सो आपण 100च या ठिकाणी कन्सिडर करतोय. सो प्रत्येक पेपर हा तुमचा 100 मार्क्सचा असणार आहे. मग आता तुमच्याकडे एकूण बघा किती पेपर आहेत? 6 पेपर आहेत आणि तुमचा जो काही बोर्डाचा रिझल्ट येतो तर तो आउट ऑफ 500 असतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ या 6 विषयांपैकी असा कुठलातरी एक विषय ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी मार्क्स आहेत, तो आपल्या पर्सेंटेजमध्ये पकडलाच जात नाही. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला मराठीमध्ये 80 मार्क आहेत. तुम्हाला संस्कृत, हिंदी किंवा दोघांच्या कॉम्बोमध्ये साधारणतः 90 मार्क आहेत. इंग्लिशमध्ये साधारणतः 85 मार्क आहेत. सायन्समध्ये आपण अझ्युम करूया की तुम्हाला 85 मार्क्स आहेत किंवा 87 घ्या. ठीक आहे. मॅथ्समध्ये अझ्युम करूया की 75 मार्क्स आहेत आणि सोशल सायन्समध्ये साधारणतः 93 मार्क्स आहेत, असं आपण अझ्युम करूया. आता या सगळ्यापैकी सगळ्यात कमी मार्क्स कुठल्या विषयाला आहेत? मॅथ्स विषयाला आहेत. सो जेव्हा तुमची टक्केवारी पकडली जाणार, तेव्हा मॅथ्सला कन्सिडर न करता फक्त हे जे विषय आहेत, उरलेले 5 विषय त्यांचीच फक्त टक्केवारी पकडली जाणार. बरोबर? म्हणजेच इथे मॅथ्सला कन्सिडर केलं जाणार नाही. मी एक कमेंट रिसेंटली वाचली होती. त्याच्यामध्ये असं होतं, की मॅथ्स आणि सायन्स यांना कन्सिडर करणं कंपल्सरी असतं का? तर नाही. मॅथ्स असू दे किंवा सायन्स असू दे, ज्याही विषयामध्ये कमी मार्क्स असतील, लोवेस्ट स्कोर असेल, त्या विषयाला टक्केवारीमध्ये कन्सिडर केलं जात नाही. मॅथ्स कंपल्सरी आहे का? सायन्स कंपल्सरी आहे का? हा प्रश्नच नाहीये. कुठलाही विषय ज्याच्यामध्ये कमी मार्क्स आहेत, सगळ्यात कमी मार्क्स आहेत, तो विषय कन्सिडर नाही केला जात. म्हणजे याचा अर्थ जे तुमचे टॉप 5 सब्जेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम बेस्ट स्कोर आहे, तेच विषय फक्त तुमच्या रिझल्टमध्ये पकडले जातात. आणि याच्यामुळे अर्थात मॅथ्स पकडलाच गेला नाही आणि जे हायेस्ट विषय आहेत किंवा हायेस्ट मार्क्सवाले विषय आहेत, तेच पकडले गेल्यामुळे अर्थातच मॅथ्समुळे जी काही टक्केवारी कमी होणार होती, ती न होता जी तुमची बेस्ट टक्केवारी असेल, तीच तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. रिझल्टमध्ये मॅथ्सचे मार्क्स असणारच. काही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेताना मात्र अशा काही कंडिशन्स असू शकतात, की तुम्हाला सायन्सलाच ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या कॉलेजच्या कंडिशन असू शकतात, की तुम्हाला ॲडमिशन घेताना मॅथ्सला, सायन्सला एवढे पाहिजेत वगैरे असं असू शकतं. प्रत्येक कॉलेजला असं नसतं. पण जर तुम्ही बाहेरून ॲडमिशन घेताय किंवा असं काही मेरिट वगैरे लागत असेल, तर त्या काही पर्टिक्युलर कॉलेजचा नियम असा असू शकतो. पण बोर्डाच्या रिझल्टमध्ये कुठलाही विषय कंपल्सरी नाहीये. ज्याही विषयामध्ये टॉप 5 बेस्ट स्कोर असेल, ते विषय कन्सिडर केले जातात. याचं इम्पोर्टन्स सगळ्यांना कळलं असेल. आपले पर्सेंटेज त्याच्यामुळे वाढतायत आणि जो लोवेस्ट स्कोरवाला विषय असेल, तर तो इथे कन्सिडर नाही केला जात. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सेम मार्क्स आहेत, म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये पण 80 आहेत आणि याच्यामध्ये पण 80 आहेत. तर मग अशा केसमध्ये कुठल्याही एखाद्या विषयाचे मार्क्स कन्सिडर होतात. इथे कोणी सांगू शकत नाही, की कुठल्या विषयाचे मार्क्स याच्यामध्ये घेतलेले आहेत. कारण दोघांमध्ये सेमच मार्क आहेत. ठीक आहे. सो कुठल्याही एका विषयाचे मार्क्स इथे कन्सिडर केले जातात. कारण रिझल्टमध्ये अल्टिमेटली या 5 जणांची जी काही बेरीज असेल, तर ती डिव्हायडेड बाय 500 असं करून जे पर्सेंटेज आहे, तर ते काढले जातात. कुठले विषय कन्सिडर केलेले आहेत, कुठलं नाही केलंय, हे त्या रिझल्टमध्ये कुठेही सांगितलेलं नसतं. अजून एक गोष्ट आहे, की ज्या लोकांची एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट दोन्ही एक्झाम झालेल्या आहेत ड्रॉइंगच्या. ठीक आहे. ड्रॉइंगच्या ज्या लोकांच्या दोन्ही एक्झाम झालेल्या आहेत, सो तुम्हाला ए ग्रेड आहे का, बी ग्रेड आहे का, सी ग्रेड आहे, याच्या अकॉर्डिंग तुम्हाला टक्केवारीमध्ये इन्क्रिमेंट मिळतं. म्हणजेच जर तुम्हाला ए ग्रेड असेल किंवा बी ग्रेड असेल किंवा सी ग्रेड असेल, दोघांचा क्युम्युलेटिव्ह ग्रेड किंवा मोस्टली इंटरमिडिएटचा ग्रेड, जो तुमचा ग्रेड असेल, तर त्या ग्रेडच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमच्या 10च्या पर्सेंटेजमध्ये हे मार्क्स व्यतिरिक्त म्हणजे हे मार्क्स तर तुमचे आहेतच 5 विषयांचे, पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही पर्सेंटेज एक्स्ट्रा मिळतात. इव्हन तुम्ही जर स्टेट लेव्हल किंवा नॅशनल लेव्हल स्पोर्ट्समध्ये असाल, कुठलाही स्पोर्ट असू दे, तर त्याचेही मार्क्स तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या टक्केवारीमध्ये मिळतात. दुसरी गोष्ट तुम्ही कथ्थक केलं असेल, तुम्ही गायनामधले कुठले काही विशारद असेल किंवा जी काही त्याची एक्झाम असेल, हायेस्ट एक्झाम जी काही असेल, तर ती व्यवस्थित पास झाला असाल, तर त्याचेही पर्सेंटेज तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या टक्केवारीमध्ये ॲड झालेले पाहायला मिळतील.
तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुमचा बोर्डाचा रिझल्ट बनवला जातो. सो तुमच्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, तुम्ही जर काही त्याच्यामध्ये छान असं सर्टिफिकेट्स मिळवले आहेत, मेडल्स मिळवले आहेत, ट्रॉफीज मिळवलेले असतील आणि नॅशनल लेव्हल किंवा स्टेट लेव्हलचे गेम्स असतील. काही ठिकाणी तुम्ही कॉलेजेसमध्ये किंवा स्कूल्समध्ये हे विचारून पाहू शकता आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट्स वगैरे सबमिट करायचे असतात. हे तुम्हाला सांगितलं जातं एक्झामच्या रिझल्टच्या वेळेस किंवा त्याच्या आधी जेव्हा तुम्ही आता फॉर्म वगैरे भरला असेल, तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल, की तुमचं काही सर्टिफिकेट्स असतील, असं काही असेल तर अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे पण मार्क्स मिळतील. सो आय होप की तुम्हाला बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय आहे तर ते कळलं असेल. जे टॉप विषयामध्ये तुम्हाला बेस्ट मार्क्स आहेत, तर तेच 5 विषय कन्सिडर केले जातात. ज्याच्यामध्ये लिस्ट स्कोर आहे, त्या विषयाला कन्सिडर नाही केलं जात. त्याचे मार्क्स तुमच्या रिझल्टमध्ये असणार, बट त्याचे पर्सेंटेजमध्ये कुठेही मेन्शन नसणार आहे. ठीक आहे. पर्सेंटेज तुमचे ॲड नाही होणार. नेक्स्ट असं आहे की इम्पॉर्टन्स याच्यामुळे आपले पर्सेंटेज वाढतात. मॅथ्स, सायन्स किंवा इतर लँग्वेज कुठलाही असा विषय कंपल्सरी नसतो त्या बेस्ट ऑफ 5 मध्ये. नेक्स्ट असं आहे की तुमचे पर्सेंटेज 11 टू इंटरमिजिएट ड्रॉइंग असेल किंवा इतर कुठलाही स्पोर्ट्स वगैरे असेल, या सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पर्सेंटेज जे आहेत तर ते मिळतात. ते किती मिळतात, केवढे मिळतात, हे सगळं तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये विचारून पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल. So thank you so much for watching this video. Best of luck for your exams and see you in the next video. Bye bye.